संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांच्यावर सातत्यानं निशाणा साधला जातोय। विरोधकांनी थेट राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय अशी पक्की माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या सातत्यपूर्ण आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पण मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय अजित पवार यांनी राखून ठेवल्याचंही कळतंय। अजित पवार आणि धनंजय मुंडे हे दोघंही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतरच मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व पक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतला। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा पुनरुच्चार केलाय। तर भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली। दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। धनंजय मुंडे यांनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। याची सगळी संशयाची सोय याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। सत्ताधाऱ्यांच्या गोटातून भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। तर गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। जरांगे यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्यानं ओबीसी बांधव संतप्त झालेत। तर जरांगे यांनी सुद्धा पलटवार केल्यानं नवा वाद सुरू झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीतल्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा देत त्यांच्यावर बोचरी टीका केली होती। आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। जरांगे यांच्या या वक्तव्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छगन भुजबळ यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय हे काही बरोबर नाही। हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही। पण मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं। न्यायासाठी वनवन भटकतोय आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते त्याला आरेरावी करून धमक्या देते। मग त्याच्या गुंडाला सरकारला असं वाटतं का कापी धिणून द्यावा त्याच्या गुंडाला? बोलवायचंच नाही आम्ही, काही गुंडाला बोलायचंच नाही काही। सर्वच नेत्यांनी संयमित भाषेचा वापर करण्याची आवश्यकता आहे, तरच इथली शांतता कायम राहायला मदत होईल। काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना एक संदेश लिहून दिला होता। पवार यांनी भुजबळांना नेमकं काय लिहून दिलं याची चर्चा सगळीकडे सुरू होती। यावर भुजबळ यांनी खास भाष्य केलंय। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेल्या पुण्यातल्या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर होते। या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी कार्यक्रम पत्रिकेवर काहीतरी लिहून छगन भुजबळ यांना दिलं। भुजबळ यांनी सुद्धा ते वाचलं, मात्र शरद पवार यांनी भुजबळांना नेमकं लिहून दिलं तरी काय आणि पवार यांनी भुजबळांना कोणता संदेश दिला याची चर्चा सुरू झाली। यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अच्छा, चिठ्ठी लिहिते काय लिहिलं त्याच्यावर पडदे में रहने दो पडदा नाराज भुजबळ यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरही भुजबळ स्पष्टपणे बोलले। मैं कुछ भी नहीं कहना चाहता। अच्छा, मेरी सारी भावना जो है मर गई है, खत्म। छगन भुजबळ भविष्यात काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे। अशातच पवार आणि भुजबळ यांच्यात चिठ्ठीतून नेमकं काय बोलणं झालं हे मात्र गुपित आहे। छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे। एकमेकांना टोले हाणण्याची एकही संधी ते सोडत नाहीत।
मंत्रिपद मिळाल्यानंतर कोकाटे यांनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला, तर भुजबळ यांनी सुद्धा त्यांना जोरदार पलटवार केलाय. मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी माध्यमांच्या मधून आपली नाराजी बोलूनही दाखवली. दुसरीकडे भुजबळ यांचे पक्षांतर्गत विरोधक माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपद मिळालंय. मंत्रिपद मिळाल्यानं ते चांगले जोमात असून भुजबळ यांना टोला लगावण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. राष्ट्रवादीनं छगन भुजबळ यांचे भरपूर लाड पुरवले, अजून किती लाड करायचे असं म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणला. पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील लाड? किती लाड करायचे मला सांगा तुम्ही. पुष्कळ लाड केले पक्षाने. त्यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी सुद्धा सणसणीत उत्तर दिलं. आता मी संस्थापक अध्यक्ष, मी सगळा काय, तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले, किती केले, काय केले, तर माझं पक्षाने मी पाहून घेईन. अरे तुम्ही काल आलात, तुम्ही काय, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे राव? भुजबळ यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती, मात्र त्यांच्याऐवजी कोकाटे यांना मंत्रिपद दिलं गेल्यानं ते नाराज आहेत. त्यातच या टीकेनं त्यांची खदखद बाहेर पडली आहे. आता एक खास बातमी. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं अंतराळात बियाणं उगवण्याचा चमत्कार केला आहे. प्रतिकूल परिस्थितीत वनस्पतींच्या वाढीची प्रक्रिया समजून घेणं हा या प्रयोगाच्या मागचा हेतू होता. यातून मिळालेल्या निष्कर्षाच्या आधारे भविष्यातील काही रणनीती आखली जाईल असं इस्रोनं म्हटलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं अंतराळात एक मोठं यश प्राप्त केलंय. इस्रोनं अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणात चवळीची लागवड यशस्वी करून दाखवली. इस्रोनं या बिया PSLV C60 POME-4 याद्वारे अंतराळात पाठवल्या होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानं आता अंतराळात बियाणं कसं रुजतं किंवा वनस्पतीची वाढ कशी होते हे पाहणं सोपं होणार आहे. या प्रयोगासाठी चवळीच्या एकूण 18 बिया एका बंदिस्त पेटीतून अंतराळात पाठवण्यात आल्या होत्या. या बियांना थर्मल यंत्रणेची जोड देण्यात आली. या प्रयोगासाठी CROPS या प्रणालीचा प्रामुख्यानं वापर झाला. या बंद पेटीतल्या बियांमधल्या ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, ओलावा आणि आर्द्रता याचा रिअल टाइम डेटा गोळा करण्यात आलाय. अंतराळात पाठवलेल्या या बियांना अवघ्या 4 दिवसात मोड फुटल्यानं शास्त्रज्ञांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता लवकरात लवकर या बियांना पानं फुटण्याची सुद्धा शक्यता आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानं पृथ्वीबाहेर सुद्धा अंकुर रुजू शकतात या शक्यतेला पुष्टी मिळाली आहे. तिकडे चीनमध्ये पसरलेल्या HMPV या कोरोना सदृश विषाणूचा 3रा रुग्ण भारतात सापडला आहे. अहमदाबादमध्ये एका 2 महिन्यांच्या बाळाला HMPVची लागण झाल्याचं आढळून आलंय. याआधी कर्नाटकात 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलामध्ये हाच विषाणू सापडला होता. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या HMPV या व्हायरसचा भारतात शिरकाव झालाय. गुजरातमध्ये 3रा रुग्ण सापडलाय. देशात या व्हायरसनं लागण झालेल्या रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये 2 जणांना या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर आता गुजरातमध्ये 3रा रुग्ण सापडला. अहमदाबादमध्ये 15 दिवसांपूर्वी एका बाळाची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाळ काही दिवस व्हेंटिलेटरवर होतं. आता तपासणीअंती HMPV विषाणूचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या आजारानं धोका नसून 5 ते 6 दिवसात तो बरा होतो असं डॉक्टर सांगतात. हा तितका धोकादायक नाही. साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो. व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते. भारतात याबद्दल कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही, कारण इथे मेटापम्युनो व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. त्यामुळे सर्दी, फ्लू सारखी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे.